किसान कार्ड. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश गायकवाड स्वागत करतो आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. किसान कार्ड ॲग्रीस्ट्रॅक किसान कार्ड आपल्या मोबाईलवरती 2 मिनिटांमध्ये कसं डाउनलोड करावे किंवा कसं आपण किसान कार्डचा नंबर बघू शकतो. किसान कार्ड नंबर जर कधी आपणाजवळ नसेल तर आपण कोणत्याही प्रकारचा शासनाचा लाभ घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ महाडीपीमध्ये आपण ठिबक घेऊ शकत नाही, पोखराचा अर्ज करू शकत नाही, त्याच्यानंतर कोणत्याही फळबाग घेऊ शकत नाही. तर भरपूर शेतकऱ्यांनी फक्त ऑनलाईन केलेली आहे. त्यांच्याजवळ फक्त अशी रिसिप्ट आहे. रिसिप्ट असून ते आपण त्याच्यावर त्या रिसिप्टवर कोणत्याही प्रकारचं अनुदानाचे किंवा कोणत्याही शासनाचा लाभ घेऊ शकत नाही. तर भरपूर शेतकऱ्यांचे अजून किसान नंबर कसे बघावे, कसे काढावे हे कोणालाच माहिती नाही. तर आपण आज या व्हिडिओमध्ये किसान कार्ड कसे काढायचे किंवा आपला किसान कार्डचा नंबर कसा शोधायचा तर आपण या 2 मिनिटांमध्ये आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फक्त 2 मिनिटांमध्ये कुठेही न जाता आपण आपल्या मोबाईलवर कसे बघायचे ते आपण बघणार आहोत. तर चला आपण आता मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ. सर्वात पहिले आपल्याला गुगल क्रोम किंवा गुगल ब्राउझर ओपन करून घ्यायचे. ॲग्रीस्ट्रॅक MH लॉगिन असं सर्च करायचं आहे. स्पेलिंग व्यवस्थित टाकायचे. त्याच्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला जी 1 नंबरची जी साईट येईल फार्मर रजिस्ट्री ॲग्रीस्ट्रॅक याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड समोर येईल. त्याच्यानंतर आपल्याला त्या डॅशबोर्डवरती चेक एनरोलमेंट स्टेटस ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन विचारले जाईल, एनरोलमेंट ID, फार्मर ID आणि आधार नंबर. आपल्याला इथं आधार नंबर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला किंवा फॉलो करायला विसरू नका. आधार नंबर टाकून घेतल्यानंतर चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्या पूर्ण डेटा दिसणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आधार नंबर दिसणार आहे. त्याच्यानंतर आपलं नाव दिसणार आहे. त्याच्यानंतर आपण कधी एनरोलमेंट केलं त्याची तारीख वेळ दिसणार आहे. त्याच्यानंतर आपला फार्मर रजिस्ट्रेशन आपलं ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे हे पण सुद्धा दिसणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल तिथं नॉट रजिस्टर्ड म्हणून असा ऑप्शन येईल. आणि ज्यांनी रजिस्टर केलेलं असेल तर त्यांना आपल्याला हा पूर्ण तपशील ते बघण्यात येईल. अप्रूव्हल झालं का रजिस्ट्रेशन झालेलं आहे, किती तारखेला रजिस्ट्रेशन अप्रूव्हल झालेलं आहे याची तारीखसुद्धा आपण इथे बघू शकतो. त्यानंतर रिमॅक्समध्ये ॲटो ऑपरेट सिस्टम. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपल्याला इथं फार्मर ID दिसणार आहे. फार्मर ID तर तुमचा ॲक्टिव्ह आहे हे दिसणार आहे. फार्मर ID आपल्याला कोणतेही फार्मर ID आपल्याला सर्व ठिकाणी यूज करता येणार आहे. ठिबक सिंचनमध्ये महाडीपीटी असो, शेततळे असो, ठिबक घ्यायचं असो, ट्रॅक्टर घ्यायचं असो, काही घ्यायचं, फळबाग घ्यायचं असो, पोखरा घ्यायचा असो, सर्वच ठिकाणी तुम्हाला हा फार्मर ID लागणार आहे. अशा प्रकारे आपण आपला फार्मर ID इथे बघू शकतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपण शेअर फॉरवर्ड करावा.